नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एकदम पौष्टिक असे बीटरूट कटलेट तयार करतोय. तर बऱ्याच वेळा बायकांना काय होतं की स्वतःकडे त्या लक्ष देत नाहीत किंवा वेळेवर आणि पौष्टिक आहार घेत नाहीत. त्यामुळे त्यांचं कॅल्शियम किंवा रक्त कमी होतं, हिमोग्लोबिन कमी होतं. त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात, केस गळती होते, अशक्तपणा होतो, थकल्यासारखं वाटतं. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला बीट खाणं गरजेचं आहे. पण बीट असंच भरपूर खाल्लं जात नाही. तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पदार्थातून हे बीट खाऊ शकता. तर त्यासाठीच आज आपण हे बीट कटलेट तयार करतोय. अगदी करायला सोपं आहे. यातून भरपूर बीट आपल्या पोटामध्ये जातं. त्यामुळे झटपट रक्तवाढ होते किंवा थकवा जातो. तर त्यासाठी आपल्याला ही रेसिपी पूर्ण पाहायची आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बीट कटलेट करण्यासाठी इथे मी एक बीट किसून घेतलेला आहे. 2 बटाटे शिजवून हाताने थोडेसे मॅश करून घेतलेले आहेत आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, कोथिंबीर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे, अर्धा चमचा धने जिऱ्याची पूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा आमचूर पावडर आणि अगदी पाव चमच्याला थोडीशी कमी हळद लागणार आहे. तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक भांड घ्यायचं आहे. यामध्ये आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊयात. तर इथे मी फक्त कांद्याचा वापर करते. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या सुद्धा घालू शकता. यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा, बीट आणि यामध्ये अर्ध पीठ आपण यामध्ये घालतोय बाइंडिंगसाठी. थोडस वरून लावण्यासाठी आपण ठेवणार आहोत. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, धने जिऱ्याची पूड, गरम मसाला, आमचूर पावडर किंवा चाट मसाला किंवा लिंबू सुद्धा पिळू शकता, थोडीशी हळद. हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याचा एक गोळा तयार करून घेतला आपण. आता आपण याचे कटलेट तयार करून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या आकारमध्ये तुम्ही तयार करू शकता. इथे मी गोल तयार करते आहे आणि बरेच जण वरून लावण्यासाठी इथे रव्याचा वापर करतात, पण इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर करते. कारण तांदळाच्या पिठामुळे जरा जास्त वरून कुरकुरीत हे कटलेट होतात. त्यासाठी आपण या तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण बाकीचे सगळे कटलेट तयार करून घेऊया. सगळे कटलेट आपले तयार झाले. इथे मी एका पॅन मध्ये थोडस तेल घातलंय. आपण हे शालो फ्राय करतो, डीप फ्राय करत नाही. तर यामध्ये आपण हे कटलेट घालूयात. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि खरपूस हे भाजून घ्यायचे आहे. एका बाजूने हे कटलेट छान भाजलेले आहेत. आता आपण हे पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी कटलेट लागते मस्त भाजलेले आहेत. वरून मस्त क्रिस्पी झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय मस्त रंग आलाय. आता आपण हे काढून घेऊयात. अशाच पद्धतीने आपण बाकीचे उरलेले सुद्धा भाजून घेऊया. मस्त असे बीट कटलेट आपले तयार झालेले आहेत.
वरून एकदम क्रिस्पी होतात, आतून अगदी मऊसूत होतात, एकदम चवीला मस्त लागतात. या पद्धतीने बीट कटलेट तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. यातून आपल्याला भरपूर पौष्टिक घटक मिळतील. त्यामुळे असे पदार्थ नक्की करून बघा, नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. तर आजची आपली बीट कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.